अखिल विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे शाक्यमुनी शाक्य पुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध आपल्या सर्वांचे उद्धारक विश्वासनं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना आणि प्रतिमांना या ठिकाणी सर्वप्रथम मी अभिवादन करतो। त्याचबरोबर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला आणि त्यागाला मी अभिवादन करतो। त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभेच्या राज्य संरक्षक आदरणीय महाउपासिका ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या आंदोलनाने झालेल्या दमनगुरूस अभिवादन करून राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष तसेच सैनिक दलाचे सदस्य आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही कार्याला मी अभिवादन करतो। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार बाळासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला अभिवादन करून आंबेडकरी घराण्याशी श्रद्धा बाळगून या ठिकाणी आज 207वा शौर्य दिन भीमा कोरेगावचा अतिशय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जातो। कारण हा शौर्य दिन म्हणजे आपल्या अस्मितेचा दिन आहे। आपल्या वर जे काही अन्याय अत्याचार पेशव्यांनी केलेले होते त्या पेशव्यांचा या ठिकाणी 28,000 पेशव्यांचा केवळ 500 महार सैनिकांनी जे काही पराभव केला, त्यांना पळो करून सोडले। असा हा शौर्य दिन भीमा नदीच्या काठावर अतिशय सामर्थ्याने आणि सन्मानाने उभा असलेला विजय स्तंभ ज्या विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो सैनिक या भीमा कोरेगाव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचप्रमाणे आपल्या येथे नांदेड बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया उत्तर आणि दक्षिणच्या वतीने या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी समता सैनिक दल सर्व कार्यकारिणीतील पदाधिकारी, दक्षिणचे अध्यक्ष, उत्तरचे कोषाध्यक्ष साना भरगाव सर, युवराज मोरे सर, समता सैनिक दलाचे कृष्णा गंधारे आणि सर्वच सन्माननीय सभासद या सर्वांची नावं मी आता घेत नाही। या ठिकाणी आपल्याला विजयस्तंभाला अभिवादन करायचं आहे, तत्पूर्वी पंचशील आपण सर्वांनी ग्रहण करायची आहे। त्यानंतर पुढील